फलंदाज धावबाद स्वरूपामध्ये बाद होतोय. प्रदीप बाद झालेला आहे. एक या धावसंख्येवर जबरदस्त मोठा हादरा बसलेला आहे. न्यू बॅटर शरद. एक जबरदस्त विस्फोटक आणि झंझावती खेळाडू आहे. शरद मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना सर्वात यशस्वी खेळाडू आहे शरद. कृष्णा मडवी सज्ज होते बॉलिंग मार्क वर. सामोर जाईल शरद. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. जबरदस्त फटका ऑन साइड ला सजवलाय. एक धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऍक्शन मध्ये. प्रितेश फक्त एकच मिळेल. सिंगलने खातं खोलतोय वैयक्तिक. शरद धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर दोन्ही अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. ह्या ग्राउंडचा आपण जर विचार केला 50 55 किंवा 60 धावा देखील सेफ टोटल नाही. 70 धावा ह्या पाहाव्याच लागतील बॅटिंग करणाऱ्या अथर्व एंटरप्राइजेसच्या संघाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर कृष्णा. डोळे बंद करून पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण तिथे एक चिक्की सिंगल पूर्ण केली. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 3 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी करते पहिल्या षटकामध्ये कृष्णा. कुठल्या प्रकारचं स्वतंत्र मुभा दिली जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडच्या टोकाकडून वळताना कृष्णा मडवी. चेंडू मात्र खोदून काढले. चांगला फटका ऑन ड्राईव्हचा फटका. शॉर्ट मिड विकेटला जबरदस्त बिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल शर्यतला. एकापेक्षा काही नाही. धावसंख्या पुढे सरकताना 4 वर जाऊन पोहोचलेली आहे. गडी बाद झालेला एक. सामना प्रेक्षकांच्या माहिती करिता मातोश्री एंटरप्राइजेस आणि अथर्व एंटरप्राइजेसच्या दोन संघांमधील चेंडू मात्र निश्चितच स्वेर हाताळलेला आहे. लेग स्टिक सोडून जाणारा पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव प्लस केली जाईल. स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या वाढते. 5 धावा धावपलकावर. स्वेर मारा बघायला मिळाला. दिशाहीन चेंडू होता. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. चेंडू जाते निर्धाव. खूप चांगली गोलंदाजी करतोय कृष्णा मडवी. दोन्ही संघांसाठी व्हेरी इम्पॉर्टंट मॅच ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जो संघ जिंकेल त्या संघाकडे निश्चितच 4 गुण असतील. 4 पॉइंट असतील आणि जो पराभूत होईल त्या संघाकडे 2 गुण असतील. चेंडू मात्र खोदून काढलेला आहे. बॉलर पास बॅक ड्राईव्ह होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज अजून एक बाद होते शरद. समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 2 बाद 6. न्यू बॅटर पिंट्या मैदानाच्या आतमध्ये जाताना पिंट्यावर मोठी जबाबदारी असेल संघाची. पिंट्याला दर्जेदार खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पण पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. अचूकता आणि भेदकता घातक गोलंदाजी केली कृष्णा मडवी याने. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. रितेश पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होते. या स्पर्धेमधील पहिली विकेटची हॅट्रिक पूर्ण करण्याचा बहुमान या खेळाडूने मिळवलेला आहे. DPL 2024 मधील पहिला विकेटची हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज रितेश पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होते.
एक अष्टपैलू खेळाडू आहे, उगवता तारा, रायझिंग स्टार खेळाडू, हायवे दिवे गावाचा प्रितेश पाटील. सामना जिंकण्यासाठी हे 3 पार्ट क्रिकेटमध्ये अविभाज्य अंग आहेत क्रिकेटचे. तुमची A1 दर्जाची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण A1 दर्जाचं होणे खूप महत्वाचं असते. रितेश सज्ज होताना बॉलिंग मार्कवर. पंच फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. सामना सुरू असताना कुठल्याही प्रकारचं वाहन मैदानाच्या आतमध्ये घेऊन येऊ नका प्लीज. रितेश फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. सॉफ्ट हँड ड्राईव्ह स्ट्रोक चेक केला होता. जबरदस्त चेंडू अगदी ब्लॉक मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. बचावात्मक क्रिकेट तिथे बघायला मिळालं. बचावात्मक फटका खेळला होता. एक धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलने ऑफ दी मार्क झालेला आहे. पिंट्या धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 7 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे धावसंख्या. जबरदस्त टक्कर या दोन संघांमध्ये निश्चितच बघायला मिळेल, कारण दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. पिंटू पाटील साठी एक सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी ₹200 पारितोषिक साहिल म्हात्रे यांच्याकडून. सिक्सर लगाओ और ₹200 का इनाम जीत जाओ पिंटू पाटील. चेंडू सोडून दिलेले आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावपलकर. धावसंख्या वाढते 8. 8 धावा. धावपलकर स्वेर चेंडू होता. किसमे कितना है दम या सामन्यामधून दमखम बघायला मिळेल. प्रितेश पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. अतिशय चांगला फटका ऑन दी ऑफ खेळलेला आहे. व्ही शेप मध्ये जबरदस्त बिल्डिंग क्विक थ्रो. फक्त एकच धाव मिळेल पप्पूला. धावसंख्या वाढते धावपलका 9. प्रितेश अँगल चेंज करतोय, कारण डावी उजवी जोडी आहे खेळपट्टीवर, त्यामुळे निश्चितच आता साईड चेंज करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. समोर जाईल पिंटू पाटील. हा कॉन्टेस्ट चांगला बघायला मिळतोय. चांगला बॅटल या दोन खेळाडूंमध्ये बघायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वीपच्या अंदाजाने फटका खेळलेला आहे, पण क्षेत्ररक्षक तिथे अचंबित झाला. त्याला बीट करून चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. धावसंख्या वाढते धावपलक 13. अगदी झाडू शॉट खेळला होता तिथे. स्वीपच्या अंदाजाने चेंडूला पाठवला होता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. गुड शॉट मिस्टर पिंटू पाटील. पुन्हा एकदा प्रितेश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. आमच्यापासून दूर जातोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र चकित झाला तिथे. एकच धाव पूर्ण केलेली आहे. एकापेक्षा काही नाही. एकच धाव मिळेल पिंटूला. धावसंख्या वाढते धावपलकावर 14. पुन्हा एकदा प्रितेश सज्ज होणार आहे. समोर जाईल बॅटर सलामीवीर पप्पू म्हात्रे. यानंतर भार्गवी इंटरप्राइजेस आणि क्रिश इंटरप्राइजेस असा सामना होईल. कॅप्टन आपण सज्ज राहायचंय.
इनिंग ब्रेक नंतर लगेचच दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. अंदाधुंद बॅट चालवली होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. चेंडू जाते निर्धाव. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. डोळे बंद करून चांगला स्वप्न पाहू शकता. मोठा फटका तुम्ही खेळू शकत नाही. स्विंग अँड मिस. धावसंख्या कायम आहे. धावपलकर 14. 14ला 2 खेळाडू बाद. शेवटच्या मोमेंट्सला लेट कट खेळला होता. सेन्सिबल क्रिकेट. चेंडू धन 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 करत सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 18 या आकड्यावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला निश्चितच प्रारंभ होईल. 9.00च्या सरासरीने धावा जोडलेल्या आहेत. 3 षटकांमध्ये जितक्या धावा जास्त येतील तेवढ्या संघासाठी खूप फायदेशीर असतील. अजून एक खेळपट्टीवर भरोशाचा खेळाडू आहे पिंटू पाटील, ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी क्षमता आहे. पुढे पटके खेळण्यामध्ये हा माहीर असलेला बॅटर आहे. 18 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स इंटरव्हल. स्ट्रॅटर्जिक टाइम आउट. पानी पिलाया जा रहा है बीच मैदान में और कौन किसको पानी पिलाता है ये तो आने वाला वक्त ही बताएगा. त्या पाटील खेळतोय 6 धावांवर. एक चौकाराचा समावेश आहे. तोला मोलाची साथ देतोय पप्पू मात्रे. 5 धावांवर खेळतोय. लवकर बाद झाला आज बॅटर प्रदीप. त्यानंतर बाद झाला शरद. स्वस्तामध्ये 2 फलंदाज बाद झाले होते. पण दोघांमध्ये चांगली भागीदारी झालेली आहे. उदय मात्रे खूप एन्जॉय करतात ही स्पर्धा. ज्युनियर पिंट्या तिसऱ्या षटकासाठी सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर सामोरं जाईल सिनियर पिंट्या. पिंट्या वर्सेस पिंट्या. पिंट्या 40-40 आणि ज्युनियर पिंट्या अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये. साहिल म्हात्रे यांच्याकडून ₹200 पुरस्कार आहे प्रत्येक षटकासाठी पिंटू पाटीलला. पिंटू वर्सेस पिंटू. हुक करायचं होतं. अक्रॉस दी लाईन पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जाते निर्धाव. निर्धाव चेंडूची समाप्ती. रफ्तार के सौदागर ज्युनियर पिंट्या. चेंडू जाते डॉट निर्धाव. धावसंख्या कायम आहे. धावपलकर 18. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा पिंट्या सज्ज होते बॉलिंग मार्कवर. आंद्रे रसेल प्रमाणे हेअरकट पाहतो आपण. कॅरेबियन वेस्ट इंडिजचा खेळाडू. चेंडू डावी एसटी सोडून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. धावसंख्या वाढते. धावपलकर 19. विकेट जर घेतला पिंट्याने तर अनिकेत यांच्याकडून ₹500 पुरस्कार दिला जाईल. दांडी 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 गुल.
गोल्डन विकेट पिंटू पाटीलला त्रिफला चित केलेलं आहे ज्युनियर पिंटे याने. तिसरा धक्का लागलेला आहे. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे 19. 19 ला 3 खेळाडू बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना चैतन्य मानव म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार चैतन्यला दिला जाईल. षटकारांची हॅट्रिक ठोकली तर. छोटे बंधू आहेत त्यांचे. निश्चितच चैतन्यला सुवर्ण संधी आहे. षटकार ठोकले तर आजचा काम तमाम होईल. चेंडू मात्र लेग स्टिक सोडून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावपलकावर. धावसंख्या वाढते 20. 20 ला 3 खेळाडू बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये किमान 50 धावा ह्या धावपलकावर पाहाव्याच लागतील अथर्व एंटरप्राइजेसच्या संघाला. इंडिया सज्ज होते बॉलिंग मार्कर. जोरदार हिट करायचं होतं पण चेंडू फाईन खेळलेला आहे. सीमा पार 4 धावांसाठी चौकार. माझी सजनी माझी राणी. तकदीर तिथे क्षेत्ररक्षक होता. कोसळला होता चेंडूला अडवण्यासाठी. पण एक लक्षात घ्या चेंडू अडवण्यासाठी किंवा धाव घेताना आपल्याला दुखापत होणार नाही याकडे लक्ष द्या. चौकार आलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 24. चैतन्यच्या बॅट मधून एक दमदार चौकार आला. पुढे सरसाव देऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अलॉंग दी कार्पेट जमीन लगत गेलेला आहे. सीमारेषेवर जबरदस्त बिल्डिंग. प्रितेश द्वारा फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 25. 25 धावा धावपलकावर. जबरदस्त टक्कर या दोन संघांमध्ये पाहते. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा ज्युनियर पिंट्या सज्ज होते बॉलिंग मार्कवर. चेंडू मात्र निश्चितच स्वेर लेग स्टिक सोडून जाते. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. एक अवांतर धाव जोडली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 26. 26 धावा. पुन्हा एकदा सज्ज होताना पिंट्या ज्युनियर. बॅट ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केले. एक धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हे काय पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला थांबला होता चैतन्य पण 2 धावा पूर्ण करते पप्पू म्हात्रे. अशा प्रकारे धावसंख्या पुढे सरकताना धावपलकावर 28 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. शेवटचा चेंडू आहे. तिसऱ्या षटकातील सामना करेल बॅटर चेंडू मात्र निश्चितच डाऊन दिले. एक स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. लांब लचक षटक आता मात्र बघायला मिळते. पिंट्या ज्युनियर आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 29. 29 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये स्लॉग हिट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचं प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. धावबाची संधी निर्माण झालेली आहे तिथे.
फलंदाज होईल धावचीत बाद. टिप्पू मात्रे धाव बाद स्वरूपामध्ये बाद होतोय. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. रितेश पाटील विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर हर्ष पाटील, हर्ष भोईर, समृद्ध मात्रे, प्रणय पाटील यांच्याकडून ₹1000 पुरस्कार दिला जाईल. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर. पैसे जमा झालेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एकोणतीस धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता इथून खेळपट्टीवर न्यू बॅटर पाहतोय राहुल, ज्याच्याकडे चांगली क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची, ती त्याला सिद्ध करून दाखवावी लागेल. आणि दुसरा बॅटर आहे चैतन्य. त्याला सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ घेऊ नका. वेळेसंदर्भात सहकार्य करा. तुमच्या सहकार्यातूनच ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होणार आहे. वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक विकी म्हात्रे झेल टिपते, फलंदाज बाद. तर ते शेवटी बाद करण्यामध्ये यश आलेले आहे. चैतन्य बाद होते. 5वा झटका लागलेला आहे. बॅटिंग करणारी टीम पाहतो आपण अथर्व एंटरप्राइजेसच्या संघाला. रितेशने एक गडी बाद केलेला आहे. विकी मात्रेने अफलातून झेल टिपला. लॉंग ऑन सीमारेषेवर परतीचा प्रवास केलेला आहे. फलंदाज तंबू मध्ये माघारी जाताना न्यू बॅटर बाला. अतिशय खतरनाक हा फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेला आहे. रिव्हर्स शॉट खूप लिहिलेला खेळतोय हा बॅटर. रितेश राईट ऑन ओव्हर द विकेट. जोरदार हिट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचं कॉम्बिनेशन झालेलं नाही. चेंडू जाते डॉट. शरीराचा वेध घेणार हा चेंडू होता. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 29. धावसंख्या थांबलेली आहे, मंदावलेली आहे, थंडावलेली आहे 29 या आकड्यावर. उदय मात्रे खूप एन्जॉय करताना.
तुम्ही घेतला नाही ना केवला पिंटू माहिती त्यावेळी घेतला नाही बॅटमॅन स्विच हिटचा फटका खेळायचा होता क्षेत्ररक्षक बीट झाला पाठलाग मोठी चेंज पायाने अडवण्याचा प्रयत्न केला होता चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार नशिबाचा चौकार धावा येऊत मी तर म्हणेन बालाच्या बॅट मधून अप्रतिम चौकार आला नऊ संजीवनी देणारा धावसंख्येला चौकार आला धावसंख्या वाढते धाव फलकावर 33 धावा रितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय स्विच हिटचा फटका खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही चेंडू जातो डॉट रितेश देखील अतिशय चलाक आणि हुशार गोलंदाज आहे फलंदाजाचा पवित्र ओळखला होता बॉडी लँग्वेजला परखून हा चेंडू टाकला होता निर्धाव धावसंख्या कायम आहे 33 हर्ष भोईर आणि समृद्ध मात्रे यांच्याकडून या 2 चेंडूंवर 1 विकेट घेतला 1000 रुपयाचा पुरस्कार रितेश पाटीलला दिला जाईल अतिशय वेगवान चेंडू एसटी वाकवलेली आहे फलंदाज बाद रितेश काय गोलंदाजी करतोय जबरदस्त घातक आणि भेदक गोलंदाजी करतोय चौथ्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेल्या फलंदाजांना कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही धावसंख्या कायम आहे धावपलकावर 33 रितेशने पहिल्या सामन्यामध्ये लाजवाब गोलंदाजी केली होती 2 षटकांच्या स्पेल मध्ये फलंदाज बाद केले होते 7 क्या बात आहे या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट बॉलिंग फिगर त्याची बघायला मिळाली इकॉनॉमिकल हा गोलंदाज पाहतो आपण चेंडूला फक्त हलक्यात आणि खेळलेला ऑन साइडला एक धाव पूर्ण केली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय प्रणय 2 धावा सहज पूर्ण करताना धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा 6 गडी बाद झालेल्या आहेत 35 धावा धावपलकावर केवळ मात्र आपण चेंडू जर अडवला तर नयन मात्रे यांच्याकडून 100 रुपयाचा तुला पुरस्कार दिला जाईल शेवटच्या अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे अनिकेत आता इथून धावांचा वेग वाढवावा लागेल स्पीडअप करायचे विकी मात्र जास्त वेळ घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये प्लीज वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा फ्लॉग ओव्हर समोर जाईल बॅटर राहुल राहुलच्या बॅट मधून तडाखा सिक्सर षटकार राहुलच्या बॅट मधून आलेला आहे शॉर्टम पुल केले कंट्रोल पुलचा फटका चेंडू चाललाय स्क्वेअर लेग डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावला होता प्रितेश आणि प्रितेश पाटीलला निश्चितच जीपे 1000 रुपयाचं पारितोषिक निश्चितच झालेलं आहे प्रितेशाची आपण नोंद घ्यायची
42 धावा धावपलकावर. अनिकेत सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म दी विकेट. समोर जाईल बॅटर प्रणय. अतिशय चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलर फास्ट बॅक ड्राईव्ह. जबरदस्त फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. सातवा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 42. न्यू बॅटर मंगेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना स्ट्रायकिंग एंडला जबरदस्त हार्ड हिटर झंझावती बॅटर राहुल. नाणेफेक करण्यासाठी यायचे भार्गवी इंटरप्राइजेस आणि क्रिश इंटरप्राइजेस संघ कर्णधार. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावामधील चेंडूला हुक केलेले आहे. एक धाव सहज पूर्ण केलेली आहे. असं वाटलं होतं की एक धाव पूर्ण होईल पण ती देखील पूर्ण केलेली नाही राहुल याने. चेंडू जाते निर्धाव. स्ट्राईक स्वतःच कडे ठेवलेली आहे राहुल याने. धावसंख्या स्थिर 42. दोन चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. अनिकेतने जर 2 चेंडूंमध्ये 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचा पुरस्कार त्याला दिला जाईल. पुल केलेले आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धोका पत्करला होता तिथे आणि दुसरी धाव घेताना धाव बाद होते राहुल. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. रोहित एक षटकार लगावणार का? ह्या चेंडूवर जर षटकार आला तर मी तर म्हणेन एक समाधानकारक धावसंख्या धावपलकावर बघायला मिळेल वेदांत. अनिकेत सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पुल केलेले आहे. कंट्रोल पुलचा फटका संतुलन फटक्यामागे बघायला मिळते. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहज पूर्ण करताना बॅटर रोहित अशा प्रकारे 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 45 आणि 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे विजयासाठी मातोश्री इंटरप्राइजेसच्या संघाला. टॉस नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर यायचंय भार्गवी इंटरप्राइजेस अँड क्रिश इंटरप्राइजेस. कॅप्टन आपण लवकरात लवकर या. अर्जुन भाऊ आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. क्रिश इंटरप्राइजेसचे कॅप्टन इथे आलेले आहेत. भार्गवी इंटरप्राइजेस कॅप्टन आपण लवकरात लवकर या. आर्यन भोईर. टॉस मानव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस नाणेफेक केली जाईल. स्पेशल कॉइन डीपीएल 2024 साठी एक बाजू आहे अख्खा हायवे दिवे गाव खेलेगा कॉइनची एक बाजू आणि दुसरी बाजू आहे दिवा प्रीमियर लीग 2024. तुम्ही तिकडे कॅमेरा बरोबर क्लोज होते का बघा. ऑल भार्गवी इंटरप्राइजेस संघ कर्णधार करणार आहेत. दिवा प्रीमियर लीग असं त्यांचं म्हणणं आहे पण अख्खा हायवे दिवे गाव खेलेगा असा कॉल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे क्रिश इंटरप्राइजेस संघ कर्णधार अर्जुन भुवा याने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया श्रवण धुमाळे यांचा आवाज. दोन मॅचेस नाही नाही होणार दोन. Thank you. Now back to cricket. पाहतोय ही मॅच, पण पाहतोय ही दर्जेदार स्पर्धा निमित्त फक्त एकच दिव्य प्रीमियर लीग 2024 हे दैदिप्यमान पर्व दुसरं. यशपंच धावा किती असतील? 2 धावा. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर बॅटर संजीवन त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक इनला. कृष्ण या वेळेला हा बॉल येईल वाईट. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन होईल. पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये अथर्व एंटरप्राइजेस या टीमने धावा कुठल्या तब्बल 45 आणि 46 धाव्यांचं लक्ष उभं केलंय. ते टीम मातोश्री एंटरप्राइजेस या संघाच्या विरोधात 46 धाव्यांचं लक्ष आहे. 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. स्लॉक स्लिपचा फटका पण पाहिलाय. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक पागेत रन्स मिळते 4. हा लाय चौकार एसडीचा. चांगला फटका आपल्या विटीला आला. चौकार आलाय. या वेळेला चेंज ऑफ पीस मिड ऑफ मध्ये फील्डर तैनात धावाची संधी होती. धोक्याची घंटा तर वाजली होती, पण फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचत असताना धाव मिळेल सिंगल. सिंगलच्या साथीनं संघाची टोटल जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. आठ धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौथा बॉल सज्ज झालाय.
लेफ्ट हँड बॅटर लवकुराचा फलंदाज कृष्णा ऑन स्ट्राईक. या वेळेला बॅट अँड पॅटच्या मधून बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल येईल डॉट. डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. डॉट बॉल आला धावफलक स्थिरावलाय स्थगित आहे त्या 8 अंकावरती. मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं षटक. या वेळेला हा देखील बॉल आलाय डॉट. सलगचे 2 चेंडू निर्धाव आलेत. फलंदाज कृष्णा याच्या विरोधात गोलंदाज मंगेश याच्या माध्यमातून अफलातून षटक अद्याप राहिलाय. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. यावेळेला फटका खेचला ऑन साइडला फिल्डर आहेत. एका टप्प्यावरती चेंडू गॅदर करतील, उचलतील, वाकतील, चोपेकी करतील तोपर्यंत धावा मिळतील 2. षटक क्रमांक जपला 1 षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागला. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती. जर पप्पूने फक्त आणि फक्त गोलंदाजी जरी केली तरी उदयची म्हात्रे याचकडून तब्बल ₹500 कॅश प्राइज. आगळे वेगळी बक्षीस आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. जर गोलंदाजाने 2 षटकार खाल्ले त्यासाठी बक्षीस. गोलंदाजाने जर गोलंदाजी केली त्यासाठी बक्षीस. चेंडू जरी हलक्या हाताने अडवलं तरी दुसरा बक्षीस आलंय. मात्र या स्पर्धेमध्ये काहीतरी आगळीवेगळी संकल्पना आणि त्या आगळ्या-वेगळ्या संकल्पनामध्ये आगळे-वेगळे पारितोषिक देखील आपल्याला पाहायला मिळतायत. राहुल मडवी बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. राईट आर्म राउंडी ट्रॅक. राहुल मडवी. 38 सर्कलच्या बाहेर डबल. येस बॅटिंग पॉवर प्ले. सेकंड पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या बाहेर 3 षटक अर्थातच. पॉवर प्ले क्रमांक 2. राईट आर्म राउंड ट्रॅक. गोलंदाज आपण पाहतोय राहुल मडवीला. पहिला बॉल सज्ज झालाय. स्ट्रायकर बॅटर ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिला संजीवन. पहिला बॉल आणि पहिला बॉल आलाय डॉट. डॉट बॉल आलाय. चांगला बॉल राहुल याचा आपण पाहिलाय. 46 धावेचं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय की मातोश्री इंटरमिडिएट संघाला कुठेतरी 46 धावेचं छोटस लक्ष, त्या लक्ष्याला मोठं करण्याचं काम करावं लागेल क्षेत्ररक्षण करत असताना अथर्व इंटरमिडिएट या संघाला. पहिला बॉल जरी डॉट आला असेल तरी दुसऱ्या बॉलवरती मोठा प्रहार खेळायची क्षमता या खेळाडूमध्ये. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? सिंगल मिळेल. सिंगलच्या साथीने संघाची टोटल जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. 11 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तिसरा बॉल सज्ज झालाय कृष्णा. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल तिसरा बॉल घेऊन कॉम्बॉक्स एंड कडून या वेळा ड्राइव्ह केलाय. कार्पेटच्या साह्याने फटका खेळलाय. यावेळेला धावबाची संधी मैदानाच्या आतमध्ये धोक्याची घंटा वाजली होती. फलंदाज होईल बाद. विकेट क्रमांक
थँक्यू. काय समीकरण येऊन पोहोचलाय. बॅटिंग साठी वडील, बॉलिंग साठी चिरंजीव, बाप और बेटा. कोण कोणावरती भारी पडेल हे पाहणं गरजेचं असेल. आता बाप बेटाचं नातं टिकवून चालणार नाही. आता आपल्या संघाचं नातं टिकवावं लागेल. या वेळेला फटका खेचलाय ऑन साईडला. विनर आहे त्या ठिकाणी मिड विकेट रिजन मध्ये. सिंगल जरूर मिळेल. 13 धावा स्कोर कार्डवरती अद्याप लागल्या गेल्यात, जोडल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असेल. विकी ऑन स्ट्राईक. विकीला आपण पाहतोय दोन्ही फलंदाज डावखुराचे फलंदाज. या वेळेला फटका खेळलाय व्ही शेप मध्ये. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहेत. बॉल एकटप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑन. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना रन्स मिळते 4. विकीच्या बॅट मधून हा आलाय दमदार दर्जेदार टीपीएल चौकार. हे एकुलता एक मीच पाचा बाप माझा राजाचा. 4थ्या बॉलवरती चौकार ठोकलाय. या वेळेला शफल झाले. रूम क्रिएट केली, जागा बनवली आणि बॉलला सरळ पाठवून दिलाय. फिल्डर के मस्तक से दस्तक देते हुए गेंद सीधा 6 रनों के लिए. दोन षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 23-23. अर्धा पल्ला अद्याप गाठलाय. ते म्हणजे टीम मातोश्री एंटरप्राइजेस या संघाने अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 50% धावा तर कुठल्यात अजूनही 50% धावा कुठून 100% कमिटमेंट देऊन हा सामना विजय करायचा प्रयत्न. पण पाहतोय मातोश्री एंटरप्राइजेस या संघाला. पण अथर्व एंटरप्राइजेस संघाचा जर विचार करायला गेला तर या संघाला देखील हार मंजूर नाहीये. हे देखील जिद्द चिकाटी एकत्र करून आपली प्राण प्रतिष्ठा पणाला लावून हा सामना खऱ्या अर्थाने खेळतोय. गावाची स्पर्धा, गावाला एकजुटी आणण्याची ही संकल्पना आपण पाहतोय. गाव एकत्र यावं, सर्व खेळाडू एकत्र यावे या अनुषंगाने खऱ्या अर्थानं दिवाकरांच्या स्वप्नातून साकार झालेली दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पर्व दुसरं आहे. या दुसऱ्या पर्वामध्ये चालू असलेली दर्जेदार रंगतदार क्रीडा स्पर्धा, क्रिकेटची शाळा, क्रिकेटची नगरी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा रणयुती महासंग्राम, क्रिकेटचा कुंभमेळा, थर्रार क्रिकेटचा आज या दिवा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा चांगले नीटनेटकं आणि प्रामाणिक हे भगवं आयोजन. 23 धावा. या वेळेला पंच करायचा प्रयत्न फिल्डर होते त्या ठिकाणी आणि याच दरम्यान संघाचा ट्रम्प कार्ड अर्थातच पप्पू म्हात्रेने टिपलाय जाईल आणि संपलाय. फलंदाज कृष्णाचा खेळ विकेट क्रमांक 2 बॅटर आउट यशस्वी.
पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय प्रणयच्या माध्यमातून. प्रतीश बॅटिंगसाठी सज्ज झालाय. मागचा मॅचचा हिरो हायवे दिवे एक्सप्रेस अर्थातच प्रितेश पाटील. पहिला बॉल करेल फेस प्रितेश. 6 बॉल आणि तब्बल 6 विकेट घेण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये याने आपल्या नावावरती केलाय. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला पाठवून दिलाय. ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्यांच्या हाताला चकमा देऊन त्यांच्या हाताला ब्रश करून बॉल जाईल. स्पर्धा आपण पाहतोय दर्जेदार स्पर्धा. या वेळेला समोरच्या दिशेने हा देखील चालला बॉल. वाडिश लॉंग ऑन क्लिअर करत असताना धावा मिळतील 4 चौकात. बादशीकडा शॉट थर्डमॅन रेझर मध्ये फिल्डर तैनात होते. सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या साथीने संघाची टोटल जाऊन पोहोचेल 32. 30 अंकावरती 46 धाब्यांचं लक्ष आहे. 14 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल ते विजयासाठी टीम मातोश्री एंटरप्राइजेस या संघाला. सिंगल मिळतीये. सिंगलच्या साथीने संघाची टोटल जाऊन पोहोचत असताना तब्बल 33 अंकावरती येणारे 13 बॉल आणि गरज असेल तब्बल 13 धाब्यांची. 13 बॉल 13 असं समीकरण. या बॉलवरती धावा किती येतील हे पाहणं गरजेचं असेल. आपली जिद्द चिकाटी सोडून चालणार नाहीये. 13 बॉल 13 असं इक्वेशन आहे, असं समीकरण आहे. शेवटचा बॉल स्टील वन टू गो. लो फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. अलंग द कार्पेटच्या सगळ्यांना फटका ड्राईव्ह केला पिंट्या. चेंडूच्या भन्नाट वेगानं खाली येत असताना अॅक्युरेट थ्रो पैकी आपण पाहिली. बॅकअप देखील तितकंच चांगला. आणि आता समीकरण आलाय. येणारे तब्बल 12 बॉल आणि गरज असेल ती 12 धाब्यांची. या वेळेला देखील पंचांकडे अशाभूत नजरेने पाहिलं होतं. 12 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता असताना पहिल्या बॉलाला डॉट. चैतन्याला पण पाहतो बाई ट्रॅक वरती. खूप चांगले स्कोरर देखील आहेत. ऑफिशियल गुणलेखक देखील आहेत चैतन्य हायवे दिवे या संघाचे. पुढे सत्सळ फटका केला डान्सिंग डाऊन ट्रॅक. फुटवरचा वापर करत असताना बॉलला सरळ पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील
12 बॉल मध्ये 12 धावेची आवश्यकता असताना पहिला बॉल आला डॉट आणि या बॉलवरती केला आघात. ते म्हणजे फलंदाज प्रितेश पाटील रे. प्रितेश पाटीलचा जर विचार करायला गेला तर अद्याप त्याने देखील 5 बॉल फेस केल्यात. 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सेन्सिबल क्रिकेट, डिफेन्सिव्ह क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. हीच तर चांगल्या खेळाडूची ओळख असते. खराब चेंडूवरती मोठे प्रहार करायचे, चांगला चेंडूला सन्मान द्यायचा. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल संघाची टोटल 41. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता. जर हा सामना कोणता संघ जिंकेल, जो संघ जिंकेल हा सामना असतो तो थेट टॉप 4 मध्ये दाखल होईल. या वेळेला नजाकत भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. बॉल जाईल सरस सीमा पार. फक्त आणि फक्त मला वाटतं एका धावेची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. विजयाच्या वाटचालीस आपलं पाऊल टाकत असताना टीम मातोश्री एंटरप्राइजेस हा संघ जर हा सामना जिंकला टीम मातोश्री एंटरप्राइजेस या संघाने तर तो थेट टॉप 4 मध्ये दाखल होईल. टॉप 4 च्या चिठ्ठीमध्ये आपलं नाव कोरेल. एका धावेची आवश्यकता आणि यावेळेला